सराय गोपाल भद्री या गावात संतलाल हे गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी सुमन विवाहयोग्य झाल्याने तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. गोरापान रंग, सडपातळ कमनीय बांधा, हसरा चेहरा आणि लाडीक बोलणारी. सुमन नावाप्रमाणेच फुलासारखी नाजूक कोमल होती. वयाची 20 पार झालेल्या सुमनवर जवानीची झळाली आली होती. तिच्यावर जीव टाकणारे अनेक आशिक होते. तिलाही पुरुषांशी गप्पागोष्टी करण्यात मजा येत होती. ती बिनधास्त वागत होती. हे एका दृष्टीने चांगले असले तरी तिच्या वागण्याने तिच्याबद्दल चांगले बोलले जात नव्हते. त्यामुळे तिचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या. ती वयाची 25शी गाठत आली होती आणि तरीही तिचे लग्न ठरत नसल्याने तिचे पालक काळजीत होते. एखादे स्थळ बघून तिचे लवकर लग्न उरकून टाकावे असा त्यांचा विचार होता. दरम्यान तिच्यासाठी बलकर्णपूर येथील एका तरुणाशी विवाह ठरला. रीतिरिवाजाप्रमाणे सुमनचे लग्न लावून तिचे पालक जबाबदारीतून मुक्त झाले. सुमन सासरी नांदायला आली. गोरीपान देखणी बायको मिळाल्याने तिचा नवरा खुशीत होता. तो तिचे सगळे लाड पुरवत होता. सुखाचा संसार सुरू झाला होता. ती खेळकर होती, हसरी होती, रूपवान होती. तिच्या सौंदर्याचा स्वाद चाखताना तिचा नवरा सारे काही विसरून जात होता. आपल्याला देखणी बायको मिळाली याचे त्याला कौतुक वाटत होते. पण हळूहळू तिच्याबद्दल काही गोष्टी त्याच्या कानावर येत होत्या. तसंच तिचे हसत खिदळत राहणे त्याला खटकू लागले. परपुरुषांची तिची सलगी लाडीक बोलणे त्याच्या मनात संशय निर्माण करू लागले. पण संसाराकडे बघून तो तिला समजावून सांगत होता. तो सांगतो तेव्हा ती मान डोलवायची. मात्र 2-4 दिवसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू व्हायचे. असे करता करता त्यांच्या संसाराला 7-8 वर्षे होत आली. संसारात 2 मुले झाली होती. आता मुलांकडे बघून तरी ती नीट वागेल असं तिच्या पतीला वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. उलट अलीकडे घरातील वातावरण जास्तच बिघडत गेलं. तिचा नवरा दिवसभर कामाच्या व्यापाने थकून यायचा आणि जेवण खाऊन आपटून शांत झोपी जायचा. त्यामुळे सुमनने आनंदात राहणे त्याला खटकत होते. ती परपुरुषांशी बोलताना पाहिले की त्याला तिच्या चरित्राचा संशय येत होता. त्यातून त्या दोघात खटके उडू लागले. नवरा बायकोत वारंवार भांडणं होऊ लागल्याने अखेरीस तिने घर सोडले. ती मुलांना घेऊन माहेरी येऊन राहू लागली. आता तिला सांभाळायची जबाबदारी तिच्या आई वडिलांवर पडली. तिच्या पोटी 2 मुलेही असल्याने आता तिने काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. ती छोटे मोठे काम करून घराची जबाबदारी सांभाळू लागली. सुमन आता 35ला आली. नवऱ्याने सोडल्यामुळे ऐन जवानीत तिला एकाकी आयुष्य जगावं लागत होतं. कामवासना जागृत होणारे तिचे वय होते. त्यामुळे तिच्या नजर मनपसंत पुरुषाच्या शोधात होती. याच दरम्यान तिची ओळख विवेकशी झाली. विवेक नवतरुण होता. त्याच्या बहिणीचे सासर या गावात होते. ती नव्याने ज्या गावात नांदायला आली होती त्यामुळे तिच्या माहेरचे लोक कधी कधी तिला भेटायला येत असत. त्यातही तिचा भाऊ विवेकचं येणं जाणं जरा जास्तच होतं. त्यातूनच बहिणीच्या सासरच्या घराजवळ राहणाऱ्या सुमनशी विवेकची ओळख झाली. सुमनसारख्या तारुण्याने बहरलेल्या तरुणीवर नवजवान विवेकची नजर स्थिरावली होती. ती नवऱ्याला सोडून आली आहे आणि इथे एकटीच राहते हे माहीत झाल्यापासून विवेक तिच्या मागेपुढे करू लागला. त्याचे हे घुटमळणे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिनेही त्याच्या नजरेला नजर देण्यास सुरुवात केली, कारण तिलाही तो आवडत होता. दोघांच्या वयात फरक असला तरी त्यांच्या नजरेतील इशारे एकमेकांना समजले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि मग काम सोपे बनून गेले. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज बनल्या. त्यातील अनैतिक संबंध हेही एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात व सहवासात राहता येते. मनातील गुपित सांगता येते. विवेक आणि सुमन यांच्यात सोशल मीडियावरून बोलणे वाढत गेले. हळूहळू ते एकमेकांना कॉल करू लागले. दोघातील घसट चांगलीच वाढली होती. अखेर तो दिवस उगावला ज्या दिवशी दोघांचे मिलन होणार होते. सुमन काही कामानिमित्त परगावी निघाली होती तर विवेक सकाळी सकाळीच बहिणीसाठी काहीतरी घेऊन आला होता. तो बहिणीला भेटून परत निघाला तेव्हा बसस्टँडवर सुमन उभी असलेली त्याला दिसली. तिला पाहून त्याने मोटरसायकल थांबवली. वहिनी, कुठे जाणार आहात? मी सोडू का? असं त्यानं विचारलं. तेव्हा तिने त्याला शहरात जाणार असल्याचं सांगितलं. मग तो म्हणाला, चला माझ्याबरोबर, मी सोडतो. तशी ती त्याच्या गाडीवर बसली आणि ते दोघे सुसाट वेगाने शहराच्या दिशेने निघाले. दोघे गप्पा मारत निघाले होते. ती त्याला बिलगून बसली होती.
तिच्या शेजारच्या नरम स्पर्शाने तो गरम होत होता. त्याने सहज खडा टाकायचा म्हणून विचारलं, "वहिनी, फ्रेश होणार आहात का? येथेच आपले एक गेस्ट हाऊस आहे." तिने होकार दिला. तो तिला घेऊन गेस्ट हाऊसच्या खोलीत गेला. "विवेक, मला तू येथे का घेऊन आला?" तिने थेट प्रश्न केला. तसा तो गांगरला. त्याला काही बोलता येईना. "तू सगळ्यांना फ्रेश व्हायला येथेच आणतोस का?" तिने त्याच्या नजरेत रोखत विचारले. तसा तो सावरत म्हणाला, "नाही नाही, फक्त तुम्हालाच आणले, बाकी कोणाला कशाला आणू?" गालात हसत तिने विचारले, "मग मलाच का आणलंस?" याचे उत्तर काय द्यावे हे त्याला सुचत नव्हतं. ती बेडवर बसली. "असा कसा रे तू? सांग ना, का आणलंस मला?" तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याला देता येईना. ती आपल्याकडे पाहून हसते, याचा अर्थ तिचा ग्रीन सिग्नल आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मागे हटलो तर पुन्हा संधी मिळणार नाही हे लक्षात येताच तो तिच्या जवळ बसला. "सुमन, तू मला आवडतेस. तुझ्याशी बोलता यावे म्हणून मी तुला इथे आणले आहे." त्याच्या या बोलण्यावर ती खळखळून हसली. "मग गप्प का आहेस? बोल ना, काय बोलायचं आहे?" तिने सांगितले. तो म्हणाला, "सुमन, तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे." ती त्याच्याकडे बघत होती. तोही तिच्याकडे बघत होता. क्षणभराने ती म्हणाली, "तुझे बोलून झाले का? चल मग निघू का आता मी?" "थांबूया ना थोडा वेळ." "झाले ना तुझे बोलून, मग आता आणखी कशाला थांबायचं?" "थांबू की जरा?" तो काकुळतीला येऊन म्हणाला. ती बोलली, "थांबून काय करणार? तुला तर फक्त बोलायचंच होतं." तो तिच्याकडे एकटक बघत होता. तो काहीच बोलेना म्हणून ती म्हणाली, "बोलणं झालं ना की आणखी काही हवं आहे." तो अधीर झाला होता. त्याने पटकन तिला हात धरून जवळ ओढलं. ती जवळपास त्याच्या अंगावरच पडली. "अरे थांब थांब, असं काय करतोस?" पण तिच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते. "मला तू पाहिजेस कायमची, माझी बायको म्हणून." असं बडबडत त्याने तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. ती हरखून गेली. नवतरुणाच्या त्या आवेगाने ती आनंदित झाली. तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मग कपड्याचा अडसरही नकोसा झाला. पाहता पाहता दोघे नग्नावस्थेत बेडवर पोहोचले. काम आवेगाने ते एकमेकांवर तुटून पडले. एकमेकांकडून ओरबाडून सुख घेऊ लागले. तिच्या मांसल शरीराचा उपभोग घेताना त्याला जणू स्वर्ग दोन बोट राहिल्यासारखं वाटत होतं. तर नवतरुणाच्या जोरदार समागाने तिला अति आनंद मिळत होता. दोघांचीही वासना तृप्त झाली आणि त्यांच्यात अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. दोघांनाही कोणी विचारणारे नसल्याने त्यांच्यात नियमित संबंध होऊ लागले. पाहता पाहता 2 वर्षाचा काळ लोटला. दोघे समरस होऊन गेले होते. या नात्याला आता समाज मान्यता मिळाली पाहिजे असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करण्यास सुरुवात केली. त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते. तिला आयुष्यभर सांभाळण्याची शपथ दिली होती. तिला भोगताना तो मोठमोठ्या गप्पा मारत होता. पण लग्नाची वेळ आली तेव्हा मात्र तो टाळाटाळ करू लागला. वयाने मोठी, नवरा सोडून आलेली आणि 2 मुले असणारी सुमन पत्नी म्हणून स्वीकारणे त्याला मान्य नव्हते. आता तो तिला टाळू लागला तर ती त्याच्यावर विश्वास ठेवून तो म्हणेल ते करत होती. त्याला ती पती मानत होती. पण आता तो बदलल्याने ती घाबरली. तिने त्याच्या मागे जास्तच तगादा लावला. "माझ्याशी लग्न करत नाहीस तर मला 5 लाख रुपये दे," असं ती म्हणत होती. "तसंच तू मला फसवलेस तर मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करेन," अशी धमकीही ती देऊ लागली. आता प्रेम संपले आणि तंटा सुरू झाला. ती काही लग्न केल्याशिवाय गप्प बसणार नव्हती. तर त्याला तिच्यापासून सुटका हवी होती. यातून एकच मात्र त्याला दिसला, तो म्हणजे तिला कायमचे संपवणे. ती संपली म्हणजे आपल्याला कसलीच अडचण येणार नाही असं त्याला वाटू लागलं. हळूहळू तिला ठार मारण्यासाठी त्याच्या मनाची तयारी सुरू झाली. त्यासाठी विवेक सुमनला घेऊन शिवगड येथील एका हॉटेलमध्ये गेला. तिथे विवेकने सुमन ही त्याची पत्नी असण्याचे सांगितले आणि रूम घेतली. काही वेळ त्या हॉटेलच्या खोलीत होते. खोलीत गेल्यानंतर चुंबन आलिंगन सुरू झाले. तो तिच्या शरीराचा स्वाद चाखू लागला. तेव्हा तिने लग्नाचा विषय काढला. "आपण लग्न कधी करायचे?" असे तिने विचारले. तो काहीच बोलेना. "तू लग्न केले नाहीस तर तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार, याद राख," असा दम तिने दिला. या धमकीने तो चवताळला. त्याने तिच्या ओढणीचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला आणि पूर्ण ताकदीने तिचा गळा आवळून धरला. काही क्षणातच तिची धडपड झाली आणि ती निपचित पडली. तिचा जीव गेल्याची खात्री होताच विवेक उठला. खोलीचा दरवाजा बंद करून तो हॉटेलमधून बाहेर पडला. त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. तिथे त्याने पोलिसांना सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आहे. विवेकने जे सांगितले त्यावर पोलिसांना विश्वास बसला नाही. पण घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा त्यांना
हॉटेलच्या खोलीत सुमनचा मृतदेह आढळून आला. यानंतर तात्काळ विवेकला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने सांगितले की सुमन विवाहित असूनही लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होती. तसंच ती माझ्याकडे 5 लाख रुपयाची मागणी करत होती. पैसे नाही दिले तर खोट्या गुन्ह्यात अडकवणार असल्याची धमकी देत होती. त्यामुळे तिची हत्या केली. त्याने कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले. धन्यवाद.